हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं आपल्या एक नवीन व्लॉग व्हिडिओमध्ये। तर आज आहे ना मंगळवार आहे, तर आज श्रीमहालक्ष्मीच्या सुवासिनी जेव घालायचे आहे। तर त्यासाठी आज आहे ना पुरणपोळीचा स्वयंपाक पण बनवायचा आहे आणि माझी आंघोळ पण झाली आणि माझं हात आवरून पण झालं। तर चला स्वयंपाक बनवायला आता सुरुवात करायची आहे। चालेल स्वयंपाक। तर इकडे ना डाळ शिजायला टाकली कुकरमध्ये आणि डाळ शिजेपर्यंत आहे ना इकडे मी मसाला पण काढून घेतलाय। तर हा मसाला आहे ना, हॅलो फ्रेंड, तर मस्त अशी डाळ शिजून झाली आहे, हे बघा। त्यानंतर आता इकडे मी थोडीशी डाळ घेते रशीसाठी। ही शिजेल डाळ घातली ना छान होती रशी बी। तर आता हे तव्यावरती भाजून घ्यायचं आणि वाटून घ्यायचं मिक्सरमधून। मस्त अशी डाळ पण शिजली। तोपर्यंत इकडे आहे ना भाताला पाणी ठेवलंय जिरा राईस भात करण्यासाठी। त्यात आहे ना थोडंसं तेल आणि जिरे टाकलेले, तर पाण्याला उकळी येऊन देऊ। तोपर्यंत इकडे तांदूळ पण काढलेले आहे। तर आता इकडे मसाले वाटून घेतले। तर हा भाज्यासाठी हिरवी मिरची लसूण वाटून घेतला आणि इकडं काळा मसाला काढला आहे रशीसाठी। आणि आता इकडं मी भात पण टाकला आहे शिजायला। जिरा मोहरी म्हणजे जिरं लसूण फोडणी दिलेली भाताला, जिरा राईस भातासाठी। तर भात शिजतोय आता। मस्त असा जिरा राईस भात रेडी आहे, म्हणजे भात झालाच आहे। आणि इकडे गुळवणी पण करायला टाकले मी। मस्त असं गुळवणी उकळी आली का गुळवणी होऊन जाईल। ते ना सूट वेलची आणि गूळ टाकून ना कालून घेतलाय। तर इकडे कढाईमध्ये परतून घेते पुरण। कोरडं होईपर्यंत चांगलं परतून द्यायचं आणि मग पूर्णच्या चाळणीने चाळून घ्यायचं वाटून। पाणी सुटतं, गूळ कालवला का पूर्णाला पाणी सुटतं, पण असं कढई गॅसवरती ठेवून ना पत्तीत राहिले ना मग ते पूर्ण कोरडं होऊन जातं। हॅलो फ्रेंड, तर आता सकाळचे 6 वाजले आणि काल वाटतं नव्हता धुतला, तर आज वाटतं धुतला आहे मस्त असं बघा। पूर्ण ओटं धुतल्या आणि सूर्य पण उगला नाही आहे। 6 वाजले, 7ला उगतो सूर्य। चौकून वाटतं धुवून आणि दारापुढं पण पाणी टाकलं होतं आधी, म्हणजे पाणी मारलं होतं नळीने, त्यानंतर सारून घेतलं आहे। आता सुकलं का रांगोळी काढायची आहे। मिस्टरांना पण गाय प्यायच्या, आता कॅन वगैरे घेतली त्यांनी बी। आणू ना स्वयंपाक खोलीत निवत करते आहे मस्त गरम गरम, म्हणजे थंडी आता शेकायचं काम होतं आहे आणि निवत पण करते आणू। हॅलो फ्रेंड, तर आता सकाळी ना सारून घेतल्यानंतर हडकले बरंच, म्हणजे वाळलंय उन्हाने। आणि आता आणू ना मस्त अशी रांगोळी काढते। पाऊल पण काढा बरं का लक्ष्मीची, इथं काढायला पायरीला दोन्ही साईडने लक्ष्मीची पाऊल काढा। शाळेत पण जायचं आहे ना त्यांना, घरी थांबा म्हणत होतं पण नाही राहते त्या शाळेत, त्यांचे पेपर जवळ आले आहे ना। जानेवारीमध्ये पेपर आहे त्यांचे, त्यामुळे घरी नाही थांबणार त्या। बरं काढा रांगोळी मग। इकडे पातेल्यामध्ये ना मी रशी करायला टाकली आहे स्टीलच्या पातेल्यामध्ये। तर आता इकडे रशी करायला टाकली पातेल्यात मी। नंतर इकडं भाजी पण टाकलेली शिजायला। तर भाजी नातीने शिजायला टाकलेली आहे, कारण निवदावरती भाजी लागते त्यामुळे। आणि ताटात पण वाढायला लागते भाजी, त्यामुळे भाजी ही करावाच लागते। किती गोड स्वयंपाक असला तरी भाजी बनावाच लागते। भाजीशिवाय हा स्वयंपाक अपूर्ण राहतो, तुम्हाला माहितीच आहे। निवदावरती हमेशा भाजी लागतीच, त्यामुळे मग भाजी पण बनवली इकडं, म्हणजे पुरणपोळी, सार, भात, भजी, कुरडई आणि भाजी। तर भाजी पण शिजतीये। मला रांगोळी काढली आणि त्या शाळेत पण गेल्या। आणि आता इकडे चालू चुलीवरती पुरण, आता इकडे चुलीवरती चालू गरमागरम पुरणपोळी। तर झालाय सगळा स्वयंपाक, फक्त पुरणपोळी राहिल्या होत्या। पुरणपोळी शेवटच करतो आहे ना आपण, निवत करावं लागते ना। निवत पण केले ना, निवत केले आहे ना आणून सकाळी। हा निवत, आणून केले सकाळी निवत चुलीवरतीच मस्त पैकी। आणि आता मस्त अशा पुरणपोळ्या चालू। आत्या आले नाही, गावातल्या आत्या आले ना, बाकीचे नाही आले। आत्या कोण नाही आल्या ना, आता कधी येणार आहे?
हा ना आवरलं नाही का 11च्या आत जेवायला बसल्या पाहिजे हा ना हे काही आत्या आले गावातले आत्या आले सविताची आई आहे ती हा आले ना ते. तर आता इकडे गरम गरम चालली कुरड्या किती फुगा द्या ना नवीन आहे कुठं नाही मागच्या वर्षीचे हा या वर्षी केलंच नाही तशी काढली इकडं आता इकडे निवत पण भरते लगेच गावात नाही मला ना गावात लक्ष्मी देवीचं मंदिर आहे ना वाटते मामा घेऊन जाणार आहे गावात देवीला नैवेद्य दाखवायला 2 ताटात भरली आते मी तर आता कुरड्या झाल्या काढून आता भजीच काढायचे फ्रेंड तर गावात मंदिरात आले लक्ष्मी आईच्या म्हणजे देवीच्या मंदिरात आले निवत घेऊन तर निवत पण दाखवायचे कुलूप लावलेले नाही काय मंदिराला कुलूप लावलेलं आहे तरी बघा आतमध्ये देवी तर इथूनच निवत दाखवायला आला आता नाही नाही राहू दे बाहेर तिथून या आता पेटून लावा मग पुढे एक ठेव तिकडे मागं देऊन तर आता निवत दाखवून झाले मामा दर्शन घेत आहे तर पिल्लूनं झोपली होती त्यामुळे पिल्लूला नाही आणलं दर्शनाला मामांनीच आले मिस्टर पण वाढायला गेले होते मग आले मामांसोबत तर इथं निवत दाखवले देवीला कारण कुलूप लावेल ना मंदिरात त्याच्यामुळे इथंच दाखवले बाहेरून लक्ष्मी देवीचं मंदिर आहे मस्त असं गावामध्ये तर दरवेळेस सवसनी घातलं की इथे यावं लागतं निवत घेऊन तर आलो होतो गावामध्ये निवत दाखवून आलो आणि आता घरी निवत दाखवायचे म्हणजे गाईला तुळशीला देवाऱ्यात सगळ्यांना निवत दाखवायचे दाखवते ना आल्यानंतर निवत दाखवले आणि निवत दाखवून आल्यानंतर आता जेवायला बसवले सगळ्यांना पण तर एक कमी आहे ना काय हां मग नाही नाही एक ताट कमी आहे ना तर ते गावरंगाईला देऊ ना आपण गावरंगाईला द्यायला नाही कमी ना 7 सुवासनी लागत तर 6 आहे ना तर मग एक कमी आहे मला बसायला नाही वाढायला लागेल मी त्यामुळे मग गावरंगाईला ही ताट देते मी आता जेवतो नाही राहून देऊ जेवण झाल्यावर देऊ ना हां जेवण झाल्यावर देईल मग तिला काही आला असेल कावळा तर एक बाई कमी त्यामुळे ना गावरंगाईला द्यायचं आहे तसं बी गावरंगाईला आधी निवत दिलाच होता पण आता हे ताट गावरंगाईला द्यावं लागेल पूर्ण म्हणजे 7 सुवासनी बरोबर होऊन जातील
सगळं एकत्र केलंय मी ते ताट आणि आता गावरंग गाईला देते खायला. गावरंग गाईला खरं लक्ष्मी मानली जातं, तर जसं काही लक्ष्मीलाच एक ताट गेलंय आपलं. तर आता जेवण झाले आणि आता पीस वाटायचे राहिले. पीस गहू वाटावं लागते ना, ती वाटायचे राहिले. फक्त ह्या वाट्या बरं का हळदीचं लावलं पण पाहत थंडीमुळे पाय नाही पुढं करते. हात करायची पुढं पाय ढकलून घासून द्यायची काय एवढं पाय बरोबर हाका मारतो हा ना शिटर घालून या. पुन्हा बसा आता